अंबुला माहेरी भोगी धनीवरी, अंबुला माहेरी भोगी धनीवरी, मग तया श्रीहरी सांगू गुज, माझे सुख मी सभोगीन, शिवे सीन घेन अंगो अंगी. सांडोनी कुळाचार झाली निर्लज्ज, सांडोनी कुळाचार झाली निर्लज्ज, तुम्ही काय मज शिकवाल, माझे सुख मी सभोगीन, क्षमेसी निघेन अंगो अंगी. रखुमादेवी वरो विठ्ठल माता पिता, रखुमादेवी वरो विठ्ठल माता पिता, मी त्याची दुहिता सर्वांगीण, माझे सुख मी सभोगीन, क्षेमेसी निघेन अंगो अंगी. पांडुरंगा करो प्रसन्न, पांडुरंगा करो से केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, देशबंधु श्री चरण श्री गुरुषे ते नमस्कारो नियता. काय माझे वाणी मानेल संतांचे, रंगवू चित्तासे अपुलिया, माझे वाणी तुझे गणी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी, या बार करी संतांच्या विठ्ठल. अंबुला माहेरी भोगी धनीवरी, मग तया हर्षी हरी सांगू गुज, माझे सुख मी सभोगीन, क्षेमेसी निघेन अंगो अंगी. कैवल्य चक्रवर्ती ज्ञानी यांची राजे, साधकांचे मायबाप, वैष्णवाग्रगणी विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचा चार शरणाचा आपल्या अंतरंग प्राप्त असणाऱ्या अवस्थेचं चिंतन घडवणारा अभंग आहे. आपण श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या 723व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहोत. आकडा मी मोजला नव्हता, याचा जबाबदार कालचे कीर्तनकार हरिभक्तदान पोपट महाराज. मी अजून कधी आकड्यात गेलो नाही, तेव्हा 730 त्याचं भान पाहिजे मला. ते विनाकारण कसे देश काळात विसरले, कसे माझ्या गुणी झाले देश काळात विसरले असं व्हायला नको. सगळं या समाधी संजीवन समाधी सोहळ्याच्या सेवेच्या निमित्ताने आपण सर्व महाराष्ट्र किंवा काही मंडळी महाराष्ट्राच्या बाहेरची या ठिकाणी उपस्थित झालो. आजचं वद्य एकादशीचं, कार्तिकी वद्य एकादशीचं सकाळचं चिंतन, त्याला एक परंपरा निर्माण झाली आहे. काल जसं पोपट महाराजांनी सांगितलं वासुदेव आंधळे तोंडे सकाळच्या अभंगामध्ये घ्यावे लागतात, तसं आज वैकुंठवाशी परमश्रद्धे प्रातःस म्हणजे गुरुवरी दुंडा महाराज सकाळचं कीर्तन करायचे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मधुर भावातलं चिंतन मांडायचे. तेव्हा त्या चिंतनाची एक परंपरा टिकवणं, महापुरुषाची परंपरा टिकवणं पुरुष माणसाचं काम असतं. वास्तविक या अभंगावर काही चिंतन मांडावं इतकी योग्यता माझ्यामध्ये नाही. पण अभंग कशाला निवडला? विंच उतरता येत नाही, सापाच्या गळ्यात हात कशाला घातला?
वैकुंठवाशी परमपूज्य गुरुवरे मोठे बाबा गुरुवरे दुर्गा महाराज एक वर्षी आजारी होते. पहाटे बाबांना फोन आला की माझी प्रकृती बिघडली, मी सकाळचं कीर्तन करत नाही. आणि तेव्हा मोठे बाबांनी मला बोलून घेतलं, सांगितलं फडावरचं असं सकाळचं कीर्तन तू कर. एखादा हिमालय पर्वत अंगावर येतो असं वाटायला लागलं. महाराज म्हणजे बृहस्पतीचा अवतार, त्यांच्या श्रवणाला येणारे चौखंद श्रोते आणि त्यांचं समाधान आपल्याकडनं काय होणार आहे. मडत नगारांना बने सौचू एके छान, 100 उंदराचं चमडा काढला तरी नगारा मडत असतो. म्हटलं बाबा हे कुणाला ते सांगाल माझ्याच्यानं शक्य होत. बाबाने आग्रह धरला, होईल तुझ्याकडे जा. मग दुसऱ्या मनाला विचार केला, एक महापुरुषाचा या स्वरूपातून आशीर्वाद मिळालाय. आणि मग त्या दिवशीची चिंतन सेवा प्रारंभित केली. माझं नेहमी नानाला म्हटलं असतं, म्हणणं असतं की नाना ही सेवा कुणाला ते देत राहा, आपण संस्थेच्या सेवेमध्ये आहोत, इतरांनाही त्याचा आणि संधी मिळावी. पण नानांचा आग्रह, त्यामुळे नाईलाजाने उभा राहण्याची वेळ आहे. अभंग मला समजला म्हणून घेतला नाही, समजण्याकरता घेतलाय. तेवे तुम्हा संतांचा पडियाऊ कैसे तरी आमावरी हो, या बोवा आळत्या सलगे करी. वास्तविक मुक्ताबाईंचा फळ म्हणजे आमचं वर्षातलं सर्वात अति ताणाचं कीर्तन. कारण इतर तर ठिकाणी काही सांगितलं तरी चालतं, याचा अर्थ काही सांगतो असं नाही, दादीची जबाबदारी घेऊन सांगतो. पण इथे एखादा शब्द इकडे तिकडे गेला ते ताबडतोब पकडणारी माणसं असतात. आमचे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक मंडळी आहे, माझे गुरुबंधू मंडळी आहे, त्याचप्रमाणे विशेष प्रज्ञाचक्षु काका महाराज समोर आहेत, दिनकर महाराज आहेत, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक माने शास्त्री आहेत. सगळी मोठी मोठी मंडळी आहेत. आणि यांच्या पुढे बोलणं म्हणजे एवढं सोपं नाही. एखादा मुलगा हट्टी असतो आणि एखाद्या आडाच्या काठावर जातो, पाय सोडून बसतो. धरायचं असलं धरा, तर सोडायचं असलं तर सोडा. या भूमिकेतूनच उभं राहायचा प्रयत्न आहे. ज्ञानोबांच्या हृदयाच्या धडकणी ज्या अनेक आहेत, त्या एका धडकणीच आपण चिंतन करणार आहोत. विठ्ठल विठ्ठल आपला अभंग प्रसिद्ध आहे, माझे मनीची आवडी कोणी माझे जीवीची आवडी म्हणतात. मन आणि आवड, बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो. संत वाङ्मयामध्ये हृदय शब्द अनेक ठिकाणी येतो. नेमकं हृदय काय आहे? डॉक्टर ज्याचं ऑपरेशन करतात ते हृदय आहे त्या संत वाङ्मयामध्ये आणि शास्त्रामध्ये जे हृदय सांगत होते काही वेगळं हृदय आहे? तसं पाहिलं मी अनेक प्रज्ञावंतांना हा प्रश्न केला होता की हृदय नेमकं काय आहे. वास्तविक डॉक्टरना जे सापडतं त्याचे ते ऑपरेशन करतात, या हृदयाचं ऑपरेशन होत नाही. आणि काही नाही उत्तर दिलं, मन बुद्धी हे सगळं मिळून हृदय. पण मला अशी शंका वाटली, मी विचारलं आता हृदय हे आपले सौभामिया भले वरी भैसव पाऊले श्री गुरुची, मन बुद्धी चित्त अहंकार याचे 4 पाय आणि मग त्याच्यावर हृदयाला बसवायचं म्हणजे ते त्याच्यापासून येईल. मनो हृदय हृदय निरुद्देश 8व्या अध्यायामध्ये बघून त्यांनी सांगितलं मनाला हृदयामध्ये कोठून ठेवावं लागतं. अर्थात हृदय हे माणसाच्या जीवनाच्या परिणामाची अंतिम अवस्था आहे. जसं उपनिषदामध्ये वर्णन केलंय, जे नाभी कमळाच्या उजव्या बाजूला अंगुष्ठ मात्र आहे अशा प्रकारचं हृदय. हृदय अयम परमात्मा ज्याच्यामध्ये वास्तव्याला असतो आणि माणसाचे सगळे निर्णय ज्याच्यामध्ये थांबलेले असतात, अशा प्रकारचे हृदय ते सर्वोच्च अशा प्रकारचं माणसाचं जीवन आहे. संत मंडळी आपल्या जीवनामध्ये परमार्थ करत असतात, ते हृदयातला परमार्थ करत असतात. हृदयाच्या परमार्थापर्यंत पोहोचण्याकरता इंद्रियांचा परमार्थ करावा लागतो. हरिमुखे हरि मुखे
ते वाचे चिया लावी. माऊली म्हणतात आपल्या जीवात हृदयामध्ये या गोष्टी उतरण्याकरता पहिल्यांदा इंद्रियांच्या मार्गातून ते लावावं लागतं. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. अर्थात हृदयापर्यंत हे अनुभव पोहोचण्याकरता ज्या काही गोष्टी असतात तेव्हा या पूर्णत्वाच्या हृदयाचं ते चिंतन करत असताना आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेवे रचिला पाया देवालया ज्ञानोबांच्या बाबतीमध्ये आपण या वारकरी संप्रदायाचं जे हृदगत हा शब्द सुद्धा एक महत्वाचा. हृदगत जे हृदयामध्ये आहे ते त्याचं नाव हृदगत. अवधानाचे हाते न्यावे हृदया होते. आता याच्यापेक्षा काय पुरावा पाहिजे. आज मला काही काळजी नाही काका, माझी पुढे उभा राहायची सांभाळायची. तेव्हा अवधानाच्या माध्यमातून हृदयापर्यंत घेणं काय आणि इंद्रियांच्या अट्टहासातून ते करणं काय यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, जिथं जीवनाचं स्थैर्य अशा प्रकारचं पूर्ण झालेलं असतं. ज्याच्या पलीकडे माणसाला जाता येत अशा अंतिम स्थितीत हृदय, त्या हृदयाचे जे काही विशेष भाव आहेत ते विशेष भाव संत मंडळी आपल्या शब्दातून व्यक्त करत असतात. पण संतांच्या शब्दाच्या अंतर्गत असलेला भाव सामान्य माणसाला करणं इतकं सोपं नाही. लोकोत्तराणाम चेतांश को विज्ञातु मनस यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु तस्य ते कथिता यर्ता प्रकाशन्ते महात्मनः. त्याच्याकरता स्वतंत्र अशा प्रकारची साधना उपासना लागत असते. तरी परंतु या काही अभंगाचं चिंतन मांडत असताना वैकुंठवासी परमेश्वर प्राप्त स्मरणीय स्वानंद स्मरणाशी सद्गुरू जोग महाराज यांच्या परंपरेतून जे काही मिळालंय, जे शिल्लक राहिलंय ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. संतांचं वाङ्मय पाहण्याकरता पहिल्यांदा भूमिका पाहणं अत्यंत आवश्यक असतं. कोणत्याही वक्ता बोलायला लागला की त्याची भूमिका काय आहे हे पाहावं लागतं. कारण भूमिकेतून त्याचं वक्तव्य कळत असतं. एखाद्या माणसाने सांगितलं लोकसभेचं इलेक्शन लागलं होतं, चांगल्या पक्षाचं मला तिकीट मिळालं, भरपूर प्रचार केला, खासदार झालो, मंत्री निवडी करता दिल्लीला बोलवलं, दिल्लीला गेलो, जागा झालो. मागचं बोलणं काय स्वप्न आहे. त्याची भूमिका ओळखल्यानंतर त्याच्या बोलण्याचा सगळा अर्थ आपल्याला कळतो. हे सगळं स्वप्न आहे. तेव्हा वक्त्याची भूमिका लक्षात द्यावी लागत असते. वक्ता कोणत्या भूमिकेने बोलतो, भूमिका कळाली की मग सगळं कळत असतं. आणि गंमत सांगत असतो, एक पती पत्नी जोडपं होतं. पती ऑफिस मध्ये कामाला होता, पत्नी घरकाम करत होती. ऑफिसची वेळ होती सकाळी 10 ते 5. एके दिवशी दुपारी 3 वाजता पत्नीने पतीला फोन केला, मालक लवकर घरी या. मालकाने सांगितलं आता 3 वाजले, 5 वाजेपर्यंत ऑफिस आहे, कसं या? नाही आज यावं लागते, गैरहजेरी पडू द्या, रजा द्या, काय करायचं ते करा, पण आज यावं लागतं म्हणजे यावंच लागतं. झालं काय असं? अहो आपल्या घरी भांडणं लागले. भांडणं हा कोणाशी? तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. लवकर नाही करायचं. तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला कसं काय मारतात हे कळण्याकरता हे जोडपं कोणत्या संस्कृतीचं हे कळवं लागतं. जगात 2 संस्कृती, एक पाश्चात्य संस्कृती, दुसरी पौर्वात्य संस्कृती. आपण पौर्वात्य संस्कृतीमधले आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये विवाहामध्ये माया होम, सप्तपदी, मंगलाष्टिका, वशिष्ठ अरुंधती, तारादर्शन हे सगळे प्रकार होत असतात. हे सांगायचं कारण इथल्या बऱ्याच मंडळीला याचा गंधही नाही. त्याच्यामुळे सांगावं लागतं, जे माहित नाही ते सांगावं लागतं. तेव्हा या सगळ्या गोष्टी होत असतात आणि मग त्याला आपण संस्कारित अशा प्रकारचा विवाह म्हणत असतो. पाश्चात्य संस्कृतीमध्ये संस्कार नसतात, करार असतात. असं ऐकलंय. किती दिवसापुरतं लग्न? 5 वर्षापुरतं. पुन्हा संबंध सुटला, पती नाही ती पत्नी नाही. त्यांना आश्चर्य वाटतं, या भारत देशामध्ये लग्न लागल्यानंतर मरेपर्यंत पती पत्नी राहतातच कसे? आमची संस्कृती जगात उच्च संस्कृती आहे, त्यागी संस्कृती आहे, परमात्म्याकडे घेऊन जाणारी संस्कृती आहे. तेव्हा हा जो फोन होता, यांची भूमिका आपण पाहत असताना हे पाहावं लागतं कोणत्या संस्कृतीचे ते होते. पाश्चात्य संस्कृतीचे फोन होता. तुमची मुलं म्हणजे पतीचं एक अगोदर लग्न झालं होतं, ते मुलं घरात होती.
माझी मुलं, हिचं एक अगोदर लग्न झालं होतं, ती मुलं घरातच होती. म्हणलं तुम्हाला असं होतं, तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. आता सगळ्यांना कळलं असेल का बरं? भूमिका कळली. तसं संतांच्या बाबतीतला आपल्या भूमिका करणं अत्यंत आवश्यक आहे. संतांची भूमिका लक्षात घेत असताना आपल्याला थोडा जगाचा विचार करावा लागेल. जगात किती भूमिकेची माणसं आहेत. तसं पाहिलं मुख्यतः जगामध्ये 3 प्रकारच्या भूमिकेची माणसं आहेत. काही माणसं माया केंद्रित आहेत, काही माणसं आत्मकेंद्रित आहेत आणि काही माणसं भगवत प्रेम केंद्रित आहेत. त्याच्या पलीकडे केंद्रच नाही. याच्या पलीकडे आतापर्यंत कोणी गेलं नाही, जात नाही, जाणार नाही. असं अंतिम अशा प्रकारचं केंद्र जर कोणतं असेल तर भगवंताच्या प्रेमामध्ये राहणं हे शेवटचं केंद्र आहे. माया केंद्रित असणारे त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक पामर, दुसरा विषय. ज्याला भोगच आवडतात, मायेने निर्माण केलेल्या भोगामध्ये ज्याचं मन आसक्त झालेलं आहे तो त्याच्या पलीकडे जातच नाही. यावे खावे बरे असावे खावे बरे असावे माऊलीने अनेक ठिकाणी वर्णन केले. अंगा मनाशी रुचावे, तुलने कृत्या कृत्य नाठवे, करणे असे नावे भलतेच करू. हा माया केंद्रित मधला एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे ज्याला थोडं बहुत शास्त्राचे संस्कार आहे, ज्याचं मन थोडं आपल्या अधोगतीला किंवा दुःखाला भीतय आणि मग तो थोडा शास्त्राकडे वळतो आणि शास्त्र जे म्हणतंय त्याचा स्वीकारतो. हा विषय आहे. पण विषय जरी असला म्हणते संसारी जन्मीजे यज्ञादि कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. याच्यापेक्षा तो पुढे जात नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, माया केंद्रामध्ये किती जरी भोग मिळाले तरी परंतु शेवटी ते अत्यंत निकृष्ट अवस्था आहे. भोगे रोगा जोडो भोगे रोगा जोडून या दिले अनेका आरुषिते ओकाता सकाळपासून. ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये कदाचित सुख होत आहे, परिणामात पुढे दुःखही होत आहे. सुखस्यानंतरम दुःखम दुःखस्यानंतरम सुखम. हे सारख्या अशा प्रकारची अनुकूलता प्रतिकूलता अनुकूलता प्रतिकूलता होते. पण ज्या महापुरुषाला याच्यातून बाहेर पडण्याकरता सत्संग झाला, सत्संगाशिवाय माणसं माया केंद्रातून आत्मकेंद्रात येत नाही. आत्मकेंद्रामध्ये येण्याकरता सर्वात महत्वाचा उपाय जर कोणता असेल, सत्संग शेवधीर निर्णाम. संतांची संगती अत्यंत आवश्यक आहे. वसता संतांचे संगती
करता संतांची संगती संतांचा सहवास झाला मग बुद्धीमध्ये बदल होत असतो. आपल्याला जगप्रसिद्ध उदाहरण माहित आहे, केले रामायण रामा आधी बोलीला वाल्मिक तैसीची करीन वर्तवणी दावीन नामा म्हणे. त्यांची पूर्वस्थिती काय होती? मुळात त्यांचं नाव रत्नाकर आणि नारदांचा अल्प सहवास झाला. अल्प सहवास झाल्यानंतर नामचिंतनाचे साधन नारदाने दिले आणि इतक्या निष्ठेने ते करू लागले, अंगावर वाळू वाढलं. संस्कृत मध्ये वाळवाला वल्मी म्हणतात. त्याच्यातून नाव पडलं वाल्मिक आणि इतकी योग्यता प्राप्त झाली. वाल्मिक ऋषीच्या लेखणीप्रमाणे भगवान प्रभुरामचंद्रांना तसं वागावं लागलं. जेव्हा भगवान प्रभुरामचंद्रांचा वनवास नक्की झाला, अशा वेळेला भगवती सीता माता म्हणाला, मी तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार. कारण पतिव्रतेचं लक्षण तेच आहे की आपल्या पतीच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हे पतिव्रतेचं लक्षण आहे. एखाद्या सोसायटीशी वसुलीची गाडी दारात उभी राहिली आणि दागिन्याचा डबा घेऊन माहेरला गेली, हे काही लक्षण नाही. त्याच्याकरता पतीच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सहभागी होणं पतिव्रतेचं लक्षण आहे. मी तुमच्या बरोबर येणार आहे. लक्ष्मणजी देखील बंधू भावाने आपल्या भावाची सेवा करण्याकरता निघाल्यानंतर लक्ष्मणांच्या पत्नीचं नाव उर्मिला. तिला सांगितले ज्या ते सीता वनवासाला जाते त्या मी सुद्धा त्याप्रमाणे त्या सिद्धांताने वनवासाला जाणार आहे. शेवटी हे प्रकरण जावं का न जावं अशा प्रकारचं प्रकरण वशिष्ठ ऋषींच्याकडे गेले. पूर्वी आपल्या देशामध्ये प्रत्येक कुळाचे सांभाळ करणारे गुरु असत, त्यांना कुलगुरु म्हणून. आता राहिले नाही, आता युनिव्हर्सिटीमध्ये फक्त एक कुलगुरु आहे. किंवा रघुवंशाचे कुलगुरु वशिष्ठ, त्यांना विचारलं का उर्मिला देखील लक्ष्मणांच्या बरोबर जाण्याकरता तयार झाली. वशिष्ठाने अंतर्मुख होऊन लक्षात घेतलं, वाल्मिक ऋषीने वनवास किती जणांना सांगितलाय? फक्त 3 चौथ्यानं नाही. आणि त्याप्रमाणे उर्मिलेला घरी राहावं लागलं. मी काय सांगितलं, एका काळातले रत्नाकर आणि कुठल्या काळामध्ये योग्यता ज्यांच्या लेखणीप्रमाणे भगवान प्रभू रामचंद्राला वागावं लागलं, ते कशाचा परिणाम आहे? सत्संगाचा परिणाम. मारा मारा ये मंतर उनके अंतर भेदा. मारा मारा ये मंतर उनके अंतर भेदा. आवाला था तो वाल्मीकि हुआ जब भेद भई ना. बघायला लागली. साथ देण्याची भूमिका चांगली. तेव्हा इतकी योग्यता प्राप्त झाली. छोटासा आणखी एक प्रसंग आठवतो. ज्या काळात हिंदुस्थानची फाळणी झाली नव्हती त्या काळात लाहोर शहर हिंदुस्थान मध्ये होतं. आता ती पाकिस्तानची राजधानी. लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये एक गणित शास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचं नाव तीर्थराम. अति बुद्धिमान, गणितासारखा क्लिष्ट विषय पण त्यांच्या हात समोर होता. एकदा कॉलेज सुटलेलं होतं, घरी चालले होते. असाच अध्यात्म चिंतनाचा कार्यक्रम चालू होता आणि वक्ते मानवी जीवनाचं कर्तव्य सांगत होते. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महान, स्वेताचा गौरवहा ज्ञानी रहा श्री हरीशा. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान निबोधत सुरस्य धारा निशिता दुरद्दया दुर्गम पतस्तत् कवयो वदन्ति. व्याख्यान चालू होतं. आता जागा रे बाई, आता जागा रे बाई,
खूप रंगात होतं. तीर्थराम ऐकत होते हाताची घडी घालून आणि मनातली प्रक्रिया सुरू झालेली होती. याच परंपरेतले वैकुंठवासी गुरुनामगुरु स्वामी महाराज बंकट स्वामी महाराज सांगायचे, पेटणाऱ्या वस्तूमध्ये 3 प्रकार आहेत. कापराच्या जातीचे, गोवरीच्या जातीचे, शेणाच्या जातीचे. कापराच्या जातीचे, कापुराची वाती उजळलीच होती ताबडतोब पेटत. गौरीच्या जातीचे धुमसुम धुमसुम आषाढी कार्तिकी भक्त झाली. पण शेणाच्या जातीचे मात्र पेटत नाही, पेटवणाऱ्याला विझवतो. पंढरपूरला झाला ते पांडुरंग का आपल्या गावात नाही का, पंढरपुराचं का, ते ज्ञानोबाला कळालं नाही, ते यांना कळालं. ते शेणाच्या जातीचे पेटवणाऱ्याला विझवतो. तीर्थराम हे कापराच्या जातीचे होते. मनामध्ये विचार केला, आतापर्यंत आपलं आयुष्य अत्यंत वाईट अवस्थेमध्ये गेले. मी नाशवंताच्या मागे लागलो आणि किती जरी मोठा झालो तरी मी शेवटी नाशवंतामध्येच आहे. आता एक बदल केला पाहिजे. नोकरीचा राजीनामा दिला, संन्यास घेतला. संन्यास घेताना शेंडी काढावं लागते, जानवर तोडावं लागतं, नाव बदलावं लागतं. पूर्वीचं नाव होतं तीर्थराम, ते केलं उलट रामतीर्थ. आणि हिमालयामध्ये तपश्चर्या करण्याकरता गेले आणि काही काळातच भगवंताचा अनुग्रह झाला आणि आत्मकेंद्रामध्ये प्रवेशित झाले. मी याच्याकरता सांगतो, आत्मकेंद्रामध्ये प्रवेशित होण्याकरता स्वतःच्या बुद्धीने होऊ शकत नाही. एक स्वयंबुद्धीच्या बाही निघाले तयाची सेज नाही. स्वतःच्या बुद्धीचं काम नाही महाराज, याच्याकरता संतांची समृद्धी लागत असते. त्याच्यातून आत्मकेंद्रामध्ये होत राहत असत. आणि एकदा का आत्मकेंद्रामध्ये असला की त्याला आनंदाकरता बाहेर जाण्याची गरजच नाही. दया ते आपण पे सांडवणी काही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही. तो आपल्या आत्मस्वरूपाला सोडून इंद्रियांच्या गावावर तो येतच नाही. तो आपल्या जीवनामध्ये सहज अशा प्रकारच्या स्थितीमध्ये राहतो. तजमी आंधळा आत्मकेंद्रित झाल्यानंतर ही अवस्था होते. वृत्ती निवृत्ती झाली. जन्म दिसे तेथे जगातला भेद कळत नाही आणि वृत्ती निवृत्त अवस्थेला प्राप्त झालेली असते. सुखे मिली जनोगा शून्य सारोनी. इंद्रियांचे व्यवहार होतात. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकत आहे, परे तेथीचा सर्वथा नव्हे नवल की पश्यन श्रवण स्पर्शन जगरण अष्टन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसर्जन गणन उन्मेषण निमिषण मते सगळे व्यवहार होतात. पण व्यवहाराचा परिणाम मात्र आज जात नाही. परिणाम आज जात नाही हे विशेष आहे. निरूपा सोनी थोरी देह दुःखाचे ने डोंगरे दाटी जळ बरे भारे चित्त न दटे. मनावर त्याचा परिणाम होत नाही, कारण आत्मकेंद्रित असतात, आत्मस्वरूपामध्ये तल्लीन झालेले असतात. ही अवस्था दुसरी असते. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेबांनी वैकुंठवासी गुरुनामगुरु सद्गुरु जोग महाराज यांचं जे चरित्र लिहिलंय
त्या चरित्रामध्ये प्रसंग आहे. वास्तविक मामांचा अधिकार फार मोठा. त्या काळात आपल्या देशाचे सर्वपल्ली राधाकृष्णन हे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे तत्वज्ञानी. पहिल्या क्रमांकाचे तत्वज्ञानी जे कृष्णमूर्ती आणि दुसऱ्या क्रमांकाचे राधाकृष्ण. मामांचा आणि राधाकृष्णनचा जेव्हा संबंध आला तेव्हा राधाकृष्ण मामांच्या बाबतीमध्ये बोलतात, आम्ही फक्त तत्वज्ञान सांगतो आणि मामासाहेब अनुभवतात. हा दोघातला फरक. या महापुरुषाने सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र लिहिलंय. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ते उपलब्ध आहे. जरूर वाचावं अशा प्रकारचं ते चरित्र आहे. जोग महाराज पुण्याला असायचे आणि त्यांच्या सहवासामध्ये संन्यासी असायचे. उन्हाळ्याचे दिवस होते आणि दुपारच्या वेळेला सरबत देण्याची वेळ आली. सरबत तयार झाली. त्यामुळे असं लिहिलं की जोग महाराजांना डायबिटीस असल्यामुळे साखरेचे पदार्थ वर्ष होते. एक ग्लास सरबत असं केलं की ज्यात अजिबात साखर टाकली नाही आणि एका ग्लासामध्ये भरपूर साखर टाकली. सरबत देण्याची वेळ मामावर आली. मामाने विसरून नेमका साखरेचा ग्लास जोग महाराजांना दिला. महाराज गटगट पिऊन टाकले आणि दुसरा जो ग्लास होता तो साखरेशी बोला दिला. पहिला घोट घेतल्याबरोबर ग्लास खाली ठेवला आणि याच्यात अजिबात साखर नाही. मामांच्या लक्षात आलं घोटाळा झालाय, बदला बदली झाली. मामाने जोग महाराजांना विचारलं, महाराज तुमच्या सरबत मध्ये साखर होती का? जोग महाराज म्हणाले, पिलो खरं पण मला कळली नाही. त्याला आत्मकेंद्रित अवस्था. पण जोग महाराज आत्मकेंद्रित अवस्थेतच अडकले असं नाही. का? ही परंपरा आत्मकेंद्रित अवस्थेला ओलांडून भगवत प्रेम केंद्रामध्ये प्रवेश करणारी परंपरा. नको ब्रह्मज्ञान अद्वैत तो माझे नाही समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. आम्ही अद्वैतामध्ये राहत नाही, कारण भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्ती करता तू माझा स्वामी मी तुझा रंग, हे जे द्वैत आहे ते द्वैत निर्माण केलेलं हे अद्वैतापेक्षा अत्यंत गोड आहे. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमेविन नाही समाधान. त्याला भगवत प्रेम केंद्रित अवस्था अशा प्रकारचं म्हणतात. भगवंताचं प्रेम प्राप्त होण्याकरता फार मोठी साधना असते. जी साधना आत्मकेंद्राला ओलांडते आणि भगवंताच्या प्रेमामध्ये प्रवेश करते. आणि प्रेम हा आत्म्याचं एक प्रकारचं अंग आहे. जसं सत्य चित आनंद असं आपण म्हणतो तसं प्रेम देखील आत्म्याचं एक अंग आहे. पंचदशीमध्ये वर्णन केलं, यमात्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मान भुवं निगुल्या समिती प्रेमात्मा निक्षणे. प्रेम हे आत्म्याचं एक प्रकारचं स्वरूप आहे. प्रेममय सांगता बोलता नारेचा अनुभव देवा. प्रेम
बोलता बोलता दालिता अनुभव चित्त जाईल. अनुभव स्वरूपम नाथ महर्षी म्हणतात ते ज्याच्या त्याला अनुभवानेच कळणार असतं. तेव्हा अनुभवाच्या बाबतीमध्ये विचार करू गेलो तर आपल्याला ज्याचा अनुभव आहे त्याचं अस्तित्व नाही, ज्याचं अस्तित्व आहे त्याचा अनुभव नाही. हे सगळं उलट सुलट कोणच आहे. ज्याचा अनुभव आहे त्याचं अस्तित्व नाही, ज्याचं अस्तित्व आहे त्याचा अनुभव. असं का होतं? ब्रह्माची अवस्था म्हणूनच होतंय असं. ज्याचं अस्तित्व आहे त्याचं ज्ञान नाही आणि ज्याचं ज्ञान असतं त्याचं अस्तित्व नाही. दोरीवर सर्प दिसतो का असतो? दिसतो. अनुभव आला सर्पाचा आणि अस्तित्व आहे दोरीचं. सर्प दिसतो पण दोरी दिसत नाही. तसं जग दिसतं पण जगन्नाथ दिसत नाही. हे दुर्दैव नाही. अशा जगन्नाथाच्या प्रेम स्वरूपामध्ये प्रवेश होत असताना त्यातले काही भाव आहेत, त्यातल्या काही हृदय वृत्ती आहेत. त्या हृदय वृत्तीतले भाव काही प्रसंगामध्ये प्रगट होत असतात. विश्वमाऊली ज्ञानोबा आहे या भावामध्ये प्रवेशित होतात. त्याला आपण मधुर भाव म्हणतो. थोडं क्षमा मागून बोलतो. मधुर भावामध्ये देखील दोन प्रकार आहेत, शांत मधुर भाव आणि उत्तान मधुर भाव. शांत मधुर भाव ज्याच्यामध्ये धर्माच्या नीतीच्या मर्यादा सांभाळलेल्या असतात, तो जो भाव आहे तो शांत मधुर भाव आहे. दुसरा उत्तान मधुर भाव. कामारी 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 हो या गोपाळाचे घर घे लगे बाई. कोणता भाव आहे मधुर भाव? उत्तान मधुर भाव. काही मर्यादा ओलांडल्यात आणि ओलांडून केलेला जो भाव आहे, प्रवेश आहे, तो उत्तान मधुर भाव आहे. याही अभंगामध्ये एक प्रकारचा उत्तान मधुर भाव पाहायला मिळतो. वास्तविक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून, धर्माच्या दृष्टिकोनातून, नीतीच्या दृष्टिकोनातून जी भाषा शोभत नाही ती भाषा विश्वमाऊली ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये गातात. अंबुला माहेरी अंबुला माहेरी भोगी धनीवरी. माऊली म्हणतात अंबुला शब्दाचा अर्थ ज्ञानोबांच्या वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी आढळतो. अंबुला तेरा जरी धावे मन गुडते बेशाळीस जाते नाक. कारण अंबुल्याचे अभंग प्रकरण स्वतंत्र आहे. अंबुला म्हणजे पती. विधिवत ज्याच्याशी लग्न लागलेलं आहे तो पती, त्याचं नाव आहे अंबुला. अंबुली पत्नी, जिच्याबरोबर लग्न लागलं त्याला अंबुली म्हणतात. ज्याच्याबरोबर लग्न लागलं त्याला अंबुला म्हणतात. अंबुला अंबुली हे प्राचीन शब्द आहे. बरेच शब्द कालाच्या ओघामध्ये मागे पडत असतात. त्या लहान मुलगा नाही कोणी एखादा विचारला असतं मी, हो इथं बसलाय लहान मुलगा, जांभळ्या दिलेला आहे बाळा. शृंगार म्हणजे काय रे? शृंगार म्हणजे काय कळतं का? नाही. मेकअप. शृंगार म्हणजे इंग्रजी आणि मेकअप म्हणजे मराठी. त्याची चूक नाही महाराज, आपली चूक आहे. त्या काय बिचारायची चूक आहे? आपण मराठी बोलत असताना मध्ये इंग्रजी शब्द घालून बोलू लागलो, त्याचा दुष्परिणाम आहे हा. आणि एक वेळ अशी येईल
की त्या काळात मराठी भाषिकांनाच मराठी कळणार नाही. ज्या मराठी भाषेविषयी ज्ञानोबा म्हणतात माझा मराठाच बोल कौतुके अमृतात पैदा देणके, अशा मराठी भाषेतच आपल्याला कळणार नाही. वास्तविक मराठी भाषा जगात समृद्ध भाषा आहे. इंग्रजी भाषेची अक्षर 26 आहेत आणि मराठी भाषेची दुप्पट आहेत. 52 वर्णा पर्वता करून मुक्त आहे. 52 वर्ण. मराठी भाषा अति श्रीमंत भाषा आहे. कोणी मला श्रीमंत आहे तर महाराष्ट्राच्या बाहेर का नाही? तुम्हाला लोक महाराज संस्थेच्या शाखा पर राज्यामध्ये करायला का वाटतात? मराठी भाषा महाराष्ट्रातच काय श्रीमंत म्हणताना, ओ बाबा श्रीमंत सगळे नसतात, श्रीमंत कमी असतात. सगळ्याच फिरत असतात. हो, मराठी भाषेचा हा प्रकार चाललेला आहे. किंवा ज्याला मराठीचं काही स्वाभिमान आहे, ज्ञानोबांचा स्वाभिमान आहे, त्यांनी शक्यतो इंग्रजी शब्द बोलत असताना टाळावेत. वैकुंठ वाशी गुरुवारी मामासाहेब जुन्या काळातले एम ए होते. आम्ही किती कीर्तन ऐकली पण एक शब्द कधी इंग्रजी येत नव्हता. याचं कारण आहे भाऊसाहेब गोरवलीकर सायकल म्हणत नव्हते, दुचाकी म्हणायची. कोणी म्हणजे हा तो इंग्रजीच्या विरोधात दिसतो. मी इंग्रजीच्या विरोधात नाही, पण खंत सांगतो देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 71 वर्ष होत आहेत, अजून आपली इंग्रजी भाषेची गुलामी संपली नाही. बँकेत व्यवहार इंग्रजी, कोर्टात इंग्रजी, रजिस्टर ऑफिस मध्ये, मोबाईल मध्ये. का बरं महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये असावे? कोणी म्हणलं हा इंग्रजीच्या विरोधात दिसतो. मी इंग्रजीच्या विरोधात नाही. शाळेत होतो तोपर्यंत इंग्रजी भाषेमध्ये माझा पहिला नंबर होता, मला दुसरा नंबर आवडत नव्हता. पुढचं वाक्य ऐका, प्रसंगवशात इतर भाषेचा आदर करा पण आपल्या भाषेशी अनन्य राहा तर भाषा जगेल, तर भाषा नाही जगणार. मी थोडं आंबुला शब्दातून बाहेर आलो तेव्हा माऊली म्हणतात आंबुला म्हणजे पती. आंबुला माहेरी भोगी धनीवरी तृप्ती होईपर्यंत मी माझ्या पतीला भोगते. पण कुठं भोगते? माहेरी. कसं समजायचं महाराज? माहेर जिथं जन्म असतो त्याला माहेर म्हणतात. उपज आणि निपज जिथं असते त्याला माहेर म्हणतात. आणि लग्न झाल्यानंतर जिथं दिलं जातं त्याला सासर म्हणतात. रूपकामध्ये संसाराला सासर म्हटलं जातं आणि भगवान परमात्म्याला माहेर म्हटलं जातं. पंढरी माझे कांडणी पंढरपूर आमचं माहेर आहे. भगवान पांडुरंग परमात्मा आमचा माता पिता आहे. असं जे माहेर आहे त्या माहेरामध्ये पतीचा उपभोग कसा शक्य म्हणा? त्याचं उत्तर असं आहे, मी जे 3 महत्वाचे केंद्र सांगितले, अद्वैतानंतर जे भक्ती प्रेमाचं जे केंद्र आहे त्याचाच एक प्रकारचा हा विचार आहे. अद्वैत हे माहेर आहे. आपण जीव ब्रह्मैव ना परा, आपण ब्रह्मरूप आहोत. कामने कैसे केवळ कोठे कोठे तो ब्रह्मरूपच आहे. म्हणून आपलं माहेर परमात्मा आहे. अशा निर्गुण निराकार परमात्म्याच्या माहेरी सगुण साकार झालेला भगवान परमात्मा तो पती आहे. श्रीकृष्ण कमलापते तिरुपते सीतापते श्रीपते वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते पायीमाम 7 प्रकारसाठी ते पती. असा जो भगवान परमात्मा पती आहे, मी त्याचा भोग घेते याचा अर्थ त्याचा प्रेमामध्ये राहणं, भगवान परमात्म्याच्या प्रेमामध्ये राहणं. पण ते राहत असताना माऊली म्हणतात धनीवरी. धनी म्हणजे तृप्त होईपर्यंत राहणं. वास्तविक भक्तीच्या क्षेत्रामध्ये तृप्ती होत नाही. पण तृप्ती जरी झाली नाही तर अतृप्त अवस्था तृप्त अवस्थे इतकी श्रेष्ठ आहे.
तृप्ततेच्या बाबतीमध्ये विचार जर करू गेले तर तृप्त तृप्त अतृप्त तृप्त अतृप्त अतृप्त आणि तृप्त अतृप्त असे 4 अशा प्रकारचे विकल्प संभवतात. तृप्त तृप्त निर्गुण निराकार भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये राहणारा महात्मा तृप्त 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 प्रत्यक्ष भार जो आपल्या जीवनामध्ये कामना ही कामना ही कामना सगळ्या विषयाला तो सोडत असतो. थोरपण परा सांडीचे वित्पत्ती आगवी विसरीजे जगा धाकुटे होईले ते जवळ एक मानी. सगळं आपला शास्त्रीय भाव विसरणं आणि मग जगा धाकुटे होईले ते जवळ एक माझी भगवंताचं जिकडे तिकडे प्रेम प्रवाहामध्ये येणं अशा प्रकारचं असतं. काही मंडळी म्हणतात व्युत्पत्ती विसरीजे वैकुंठ वाशी गुरु मामासाहेब आधी शिकीजे आणि मग विसरीजे. तो शिकलाच नाही तो विसरायचं काय कारण आहे. सगळ्यात येतं असा हे सगळं करून जो आपल्या भगवंताच्या प्रेमामध्ये राहतो आणि प्रेमामध्ये राहिल्यानंतर प्रेम थांबत नाही ते प्रवाहित असतं. सुखाच्या बाबतीमध्ये विचार केला तर क्षयिष्णू समपरिमाण आणि वर्धिष्णू असे 3 प्रकार पडतात. संसारातल्या सुखाच्या बाबतीमध्ये क्षयिष्णू आहे क्षणाला कमी होत असतं. ब्रह्मज्ञानातलं सुख आहे ते कमी होत नाही वाढतही नाही ते समपरिमाण असतं आहे तसं राहत. आणि परमात्म्याच्या प्रेम सुखाचा परिणाम आहे. वर्षा काळी सरिता जैसे चौरवागे पंडसुता तैसे देशनामी भजता बदनादिसे अंगे प्रेमाचे भरते अंगे प्रेमाचे भळते लेगे उतार उतार घेत नाही म्हणतं घेईन मी जन्म यासाठी देवा न पुरे हा जन्म हे सुख साठीता पुरती बहुता हेच माग जन्म घेईन मी नाना बहु सोशीने यातना कशा करता भक्ती प्रेम सुखा करता. याचा सारखी वृद्धी अशा प्रकारची होत असते. तेव्हा असं जे भक्ती प्रेम सुख आहे त्या भक्ती प्रेम सुखाचा तृप्त होईपर्यंत मी भोग घेतोय. घेतो म्हणा घेते म्हणा काय लिंगार्थी क्रियापद वापरत असताना आपल्याकडनं सहजासहजी 2 प्रकार होऊ शकतील. तेव्हा माहेरी असताना आणि माझ्या पतीचं मी सुख तृप्त होईपर्यंत घेते. वास्तविक माहेरी पती नसतो. पती हा सासरी असतो आणि जिथे सासरवास आहे तिथं सुख असतं का. जे सासरवास आहे त्यांनाच विचारा. सासरा अर्धान पती आडमुठा दीड गाव भाले हेकड आणि त्यातल्या त्यात नानंद कंसात लवंगी मिरची अति तिखट किती दुःख असतं. अशा मनसा कृष्णा कल्पनेने बोला पैकीचे पैकी मार्क द्यावे. सगळ्या अशा प्रकारचे विकार आहेत ते विकार आम्हाला सतवतात. की ते त्यांचा सासुरवास कैसा रस हा तेथे. माऊली म्हणतात मी माहेरी माझ्या पतीचं सुख भोगते. असे मुलीच्या जीवनामध्ये 2 प्रकार आहेत. एक मुलगी ऋतूवर झाल्यानंतर तिचा पिता पती शोधतो.
शोधत असताना माऊली म्हणतात ना, शोधो आपलं सुकुळीने आपुली आत्मजा सत्कुळीच देते. योग्य अशा प्रकारचं कुळ शोधतो, बाकीचा सगळ्या अशा प्रकारचा प्रवास होतो आणि लग्न लावतो. लग्न लावल्यानंतर तिला सासरी नांदायला जावं लागतं. हा एक प्रकार. दुसरा एक प्रकार आहे, एखादी मुलगी भाग्यवान असते, आई बाप श्रीमंत असतात आणि एकुलती एकच असते, दुसरी बहीण नाही, भाऊ नाही, होण्याची शक्यता नाही. अशा प्रकारची भाग्यवान एखादी मुलगी असेल, तिचं लग्न झाल्यानंतर तिला सासरी जावं लागत नाही, पत्तीच तिच्याकडे येतो, घर जावं होतो, त्यालाच बायकोकडे नांदावं लागतं. सुखे तो घराणा सगळ्यात इथे ते भाग्यवान आहे ना. प्रेम नवाळी मत झाली दिवाळी, काळे वनमाळी घरा आले गे माय. घर जावायचं तेव्हा भक्ती प्रेमाचं भाग्य असल्यामुळे भगवान परमात्माच माहेरी आला आणि मग मी त्याचा भोग तृप्त होईपर्यंत घेऊ लागेल. आता बस झाली, अशा पेक्षा जास्त व्याख्यान करणं नकोय. आणि मग असा जो अनुभव आहे, तो जो श्रीहरी भगवान परमात्मा आहे, त्या परमात्म्याला हे गुज म्हणजे गुह्य गोष्ट आहे. जी गोष्ट प्रगट करता येत नाही ती गोष्ट मी कोणाला सांगेन? श्रीहरी भगवान परमात्मा आहे त्याला मी सांगेन. माऊली तुम्ही हे गोष्ट भगवान श्रीहरी परमात्म्याला सांगता, त्याचं कारण आहे, एखादा अनुभव आला की तो प्रगट करणं माणसाचा स्वभाव आहे. अंतरिक्षे धावे देवालाच का सांगता? त्याचं कारण आहे, माझा आलेला अनुभव इतरांना काय समजणार आहे? कवना सांगू जीव शेबू चंचल धारी म्हणतील मज, कवना सांगू जीव शेबू. माझ्या आतली अवस्था कोण ओळखणार आहे? जो अंतर्यामी तोच ओळखणार आहे. त्याच्या करता मी त्याला सांगणार. का बरं सांगणार? सांगणं याचा अर्थ संवाद करणार. संवादाच्याद्वारे आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवादाच्या द्वारे असलेला आनंद द्विगुणित होत असतो. त्याकरता माऊली म्हणतात, मी माझा जो अनुभव आहे श्रीहरी भगवान परमात्माला त्याचा अनुभवात गुज मी त्याला सांगेन. सांगितल्यानंतर माऊली तुम्ही दुसऱ्याला कोणी देणार का? नाही, मी दुसऱ्याला देणार नाही. वास्तविक काही धर्म मर्यादा आहेत, पण त्या धर्म मर्यादा भक्तीच्या क्षेत्रामध्ये अति अनुभव श्रेष्ठ असल्यानंतर त्या ओलांडल्या जातात. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, ह्या धर्म मर्यादा आहे. पण अत्यंत तीव्र अशा प्रकारची अंतःकरणामध्ये अवस्था प्राप्त झाली की त्या मर्यादा ओलांडल्या जातात. वेदशास्त्र यांच्या काही मर्यादा आपल्याला संतांच्या वाङ्मयामध्ये ओलांडलेल्या दिसतात. मग वेदशास्त्रियांना प्रमाण नाही का? नावाबराच म्हणतात, वेद मार्गे मुनी गे
मार्गाने जे मुनी गेले त्याच मार्गाने आम्ही चाललो. पण भक्तीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं काही ठिकाणी ओलांडलेलं दिसतं. जसं ज्ञानोबा म्हणतात निवृत्ती ज्ञानदेवा पुसतील वर्म त्याचे कामेन पुरे न गे बाई या गोपाळाचे घर गेलं गे बाई. मग असं जर आहे तर तुम्हाला कोणी विचारणार आहे का नाही? माऊली म्हणतात मला विचारणारे आहेत. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला विचारणार कोणीतरी पाहिजे. ज्याला विचारणारा असतो त्याची प्रगती होत असते. जो कोणालाच विचारणारा समजत नाही त्याची कधीच प्रगती होत नाही. आपल्या जीवनामध्ये कोणी ना कोणीतरी विचारणारा लागतो. माऊली म्हणतात त्याची कामे ना पुरे न गे बाई मी त्यांना का पूर्ण करणार नाही? होणार नाही, होणारच आहे. कारण काही धर्म मर्यादा ओलांडल्या जातात. केव्हा ओलांडल्या जातात? जेव्हा भक्ती प्रेम रसाचा भाव अधिक होत असतो तेव्हा धर्म मर्यादा ओलांडल्या जातात. एक छोटा दृष्टांत सांगतो आणि भावार्थोडतो. एक ज्योतिषी होता आणि राजाश्रय मिळवण्याकरता तो प्रयत्न करत असताना एका राजाकडे गेला. कारण कोणती विद्वत्ता असो गुण असतो राजाश्रय असण्याची आवश्यकता आहे. गेला सरकार मी ज्योतिषी आहे आणि अचूक ज्योतिष सांगतो मला तुमच्या पदरी ठेवून घ्या. राजाने सांगितलं एक काम कर मी परीक्षा घेतल्याशिवाय तुला स्वीकारणार नाही. सांग येणाऱ्या 15व्या दिवशी दुपारी 2 वाजता काय होणार आहे ते सांग. त्याने आपली ती कुंडली वगैरे काढली आणि काढून सांगितलं सरकार येणाऱ्या 15व्या दिवशी दुपारी 2 वाजता पाऊस पडणार आहे. त्या पावसामध्ये एक मासा पडणार आहे. त्या माशाचा रंग पांढरा असणार आहे. पडणाऱ्या माशाची जागा दाखवली इथं तो पडणार आहे. लिहून घेतलं. 2-4 दिवसानंतर दुष्काळ पडलेला होता. त्याचाही मुलगा ज्योतिषी आणि तोही देखील इकडे तिकडे राजाश्रय मिळवण्याकरता गेला होता. पण आपले वडील त्या ठिकाणी गेले त्याला माहित होतं. तोही गेला सरकार मला पदरात ठेवून घ्या मी ज्योतिष सांगतो मी परीक्षा घेईन. सांग येणाऱ्या 15व्या दिवशी दुपारी 2 वाजता काय होणार आहे? त्याने देखील ती कुंडली काढली. सांगितलं सरकार येणाऱ्या 15व्या दिवशी दुपारी 2 वाजता पाऊस पडणार आहे. त्या पावसातून एक मासा पडणार. त्या पडलेल्या माशाचं ठिकाण दाखवलं. बापाने जिथं दाखवलं त्याच्यापासून 10 फूट बाजूला दाखवलं आणि त्याचा रंग तांबडा असणार आहे. राजा म्हटलं एकच भविष्य पण 2 प्रकारचे कसं काय झाले वाट पाहू लागले. बघता बघता 15व्या दिवशी दुपारी 2 वाजता पाऊस पडायला सुरुवात झाली. एक मासा आकाशातून पडला आणि पडल्यानंतर मुलाने जिथं जागा दाखवली तिथे तो दिसला. योगाने तो बापही पुढे होता मुलगाही पुढे होता. राजाने सांगितलं एकाचं भविष्य खोटं झालं एकाचं भविष्य खरं झालं. तू सांगितलेली जागा चुकली आहे. मुलाने सांगितलेली जागा बरोबर आहे. पण तू सांगितला माशाचा रंग पांढरा मुलाने सांगितलं तांबडा आणि माशाचा रंग तांबडाच आहे. मुलाने सांगितलं सरकार त्यांचं खोटं नाही. त्याने जे गणित केलं मासा पडेपर्यंत गणित केलं. वरून उडलेला मासा त्याने उसळी घेतली आणि 10 फूट बाजूला आला. पडताना तो पांढरा होता पण आघात झाल्यामुळे तांबडा झाला. माझंही खरं त्यांचंही खरं. म्हणून संत मंडळी ही मुलासारखी आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून धर्मक्षेत्राचा फारसा निकष लावण्याची गरज नाही. त्यांचे खरं अर्थात जगाच्या ज्या मर्यादा आहेत त्या कालाच्या दृष्टिकोनातून ओघामध्ये काय बदल होतो त्याच्याकडे संतांनी महत्वाचा अशा प्रकारचं लक्ष दिलेलं आहे. या दृष्टिकोनातून ज्ञानोबा म्हणतात मी माझं गुण सांगेन. मला प्राप्त झालेला अनुभव कोणी वाटेकरी होणार का? माऊली म्हणतात कोणी वाटेकरी होणार नाही. मीच माझ्या जीवनात झालेलं सुख मीच भोगन हे अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. माझे सुख मी भोगे माझे सुख मी भोगे Oh
शिवेसी निघेन अंगोंगी माझा जो आनंद आहे तो मीच घेणार. हा दुसऱ्याचा आनंद नाही, हा परक्याचा आनंद नाही. परक्याचा आनंद परतंत्र असतो आणि याच्यामध्ये देश काळ या सगळ्या गोष्टीची मर्यादा राहत नाही. माझा जो प्रेमानंद आहे तो मीच भोगणार आहे. कदाचित त्याला शास्त्रामध्ये आत्माश्रय म्हणतात ना, हा दोष वाटण्यासारखी शक्यता आहे. पण याच्यामध्ये आपणच आपल्यामध्ये भव तुझं माझी खेळी लपी तपी किंवा शरला सागर गंगा उभी मिळे आपणची खेळे आपण. जसा समुद्र हवा निर्माण झाली की त्याच्यात तरंग निर्माण होतात आणि ते तरंग समुद्रावर खेळतात. तसं प्रेमाच्या द्वारे भगवंताच्या शुद्ध प्रेमाच्या द्वारे भगवंताच्या स्वरूपामध्ये राहत असताना सुद्धा प्रेमाच्या द्वारे आणि त्याच समुद्राचा एकता देण्याकरता अंगोअंगी पावलं पावली अशा माझ्या वृत्तीच्या द्वारा ज्या ज्या वृत्ती स्फुरण होत असतील त्या त्या अंगाने मी तिथपर्यंत जाणार आहे. माझं सुख या ठिकाणी प्राप्त होणार. अर्थात कदाचित माहेरी आंबोला भोगणं हे धर्मशास्त्राचे विरोध आहे, हा कुळाचार नाही. मग तुम्ही कसं काय करता अशी शंका जर आली उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये परमेश्वर आवाज चांगला आहे. परमेश्वर आहे बाई. ठीक कुळाचार झाली निर्लज्ज. माझ्या कुळाचा जो आचार आहे तो टाकलाय आणि निर्लज्जपणा स्वीकारलाय. काही गोष्टी करतात आणि काही मूल्याचं देखील त्याला बाजूला ठेवावं लागतं. जसं भगवान म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. प्रत्येकाच्या कुळाचे आचार असतात, त्याला कुळाचार म्हणतात आणि तो कुळाचार त्या त्या कुळात जन्माला आलेल्याने सांभाळावा लागत असतो. पण मी मात्र तो कुळाचार टाकून दिला, मर्यादा सोडली आणि निर्लज्ज झाली. लाज नाही. कारण का भक्ती प्रेम सुखामध्ये देहाचं तादात्म्य नसतं. जिथं देहाचं तादात्म्य असतं तिथं लाज असते. देहाचं तादात्म्य गेल्यानंतर मात्र लाज उरत नाही. छोटा प्रसंग आहे. भगवतपूज्यपाद शुकाचार्य आईच्या उदरातून बाहेर पडले, नागवेसी पळून गेलेले, पाठीमागे व्यास लागले, शुका शुका म्हणून हात मारत होते आणि इतक्या परम सुरतेमध्ये होते की झाडं पाळं देखील ओ देत होते. जाता जाता रस्त्यामध्ये सरोवर लागलेलं होतं. सरोवरामध्ये काही महिला स्नान करत होत्या आणि स्नान करत असताना शुकाचार्य जवळून गेले. त्यांना काही लज्जा वाटली नाही. मागून व्यास आले. व्यास आलेले पाहिल्याबरोबर त्या महिलांनी अंगावर लुगडी सावरली. व्यासाला शंका निर्माण झाली. आता काही गरज आहे का? नाही शंका निर्माण. का ग बाळानो, माझा तन्नाबाण मुलगा तुमच्या जवळ गेला, तुम्ही लाजला नाही आणि मी तुमच्या बंधुबासारखा आणि मला तुम्ही लाजता. महिला फार हुशार होत्या. त्याने उत्तर दिलं, बाबा तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. तुमचे चिरंजीव असे होते की त्यांना हे सरोवर आहे, आम्ही महिला स्नान करतो त्याचं भान नव्हतं, अर्थात अभिमान नव्हता. तुम्हाला भान आहे त्या अर्थी अभिमान आहे. जिथे अभिमानाला तिथे लाज आली. आता आम्ही आमच्या जीवनातला अभिमान सोडलेला आहे. सगळं कुळाचा अभिमान, जातीचा अभिमान, धर्माचा अभिमान, देशाचा अभिमान हे सगळे आम्ही बाजूला केले. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. असं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होण्याकरता मी सगळं सोडून दिलं.
त्याच्यामुळे कदाचित तुम्ही मैत्रिणी मला या बाबतीमध्ये काही शिकवायचा प्रयत्न केला तर मी काही शिकणार नाही. शिकवाल मज वेळवा मी तया गोवळा रतली. शिकवणं हा प्रकार माणसाच्या जीवनामध्ये असतो. काही वेळेला चांगल्याला चांगलं शिकवतात आणि काही वेळेला चांगल्याला वाईट शिकवतात. आता संस्थेला 101 वर्ष झाली. इथे अध्यापक मंडळी उभे आहेत, माऊली आहेत, उल्हास महाराज आहेत, ते माऊली आहेत, ते शिकवतात. कोणाला शिकवतात? चांगल्याला चांगलं शिकवतात. आलेले विद्यार्थी असतात, त्यांना आत्मकृपा झालेली असते, काही शिकावं वाटत असतं म्हणून त्यांना चांगलं शिकवतात. काही वेळेला चांगल्याला वाईट शिकवतात. खेड्यामध्ये एखादा श्रीमंताचा मुलगा असला आणि जवळ तंबाखूचं व्यसन असलेला माणूस असला, त्याला वाटतं आपल्याला नेहमी फुकटात मिळावी याच्याकरता हे करावं, याला अनुग्रह द्यावा. त्याला बाजूला घेतात, अरे खाना जरा वर गेल्यावर काय सांगशील हे सांगावं लागतं. वर गेल्यावर मग तो पहिल्यांदा तंबाखू खाल्ल्यानंतर त्याला चक्कर येते, मळमळ करायला लागतो. तो म्हणतो अरे चक्कर यायला, मळमळ करायला, कशाला दिलीस खायला? तसं नाही रे, माझ्यापेक्षा अधिकार तुझा फार मोठा आहे. मी पहिल्यांदा तंबाखू खाल्ले तेव्हा आडवा झालो होतो, तो अजून बसलेला आहे. माझ्यापेक्षा अधिकार शिकवतात. काय शिकवतात? चांगल्याला वाईट शिकवतात आणि वाईटाला चांगलं शिकवणं हा दोन्ही प्रकारचा प्रकार आहे. माऊली म्हणतात मला या वृत्तीतून बाहेर येण्याकरता तुम्ही शिकवण्याचा प्रयत्न केला. शिकण्याकरता काही आधार लागतो ना? व्याकरण लागतं, भांडारकराचं पुस्तक संस्कृत पहिलं दुसरं लागतं, विषय सागर लागतो. त्याचप्रमाणे श्रीमद भगवद्गीता अन्वयाची लागते, पंचदशी लागते, ज्ञानेश्वरी लागते, शिकवण्याकरता लागतं ना. पण आम्ही मात्र जे तुम्ही शिकवणार, ज्याच्या आधारे शिकवणार ना, त्याला मानतच नाही. सांडीला कुळाच्या धारी निर्लज्ज. कदाचित आम्हाला समाजामध्ये कोणी लाज नाही अशा प्रकारचं जरी म्हटलं, डोळीचा पदर भरल्या बाजारी जाईना, मी पुढे क्षमा मागून बोलतो, एक काळामध्ये डोक्यावरचा पदर खाली पडणं निर्लज्जपणाचं लक्षण होतं. कंसात माझा डोक्याचा पदर खाली पडला, भरल्या बाजारी जाईना मी, हो मला लाज आता वाटणार नाही. पंढरीच्या पेटे मांडलेले पान मुनगुटावरी तेल घाला तुम्ही, जणी म्हणे केशवा झाले मी येसवा, रेगाले केशवा कर तुम्ही. अशा प्रकारचा जो प्रकार आहे तो माझ्या वृत्तीवेदात एकंदर बोललेला आहे. त्याच्यामुळे आता तुमचं शिकवण्याचा उपयोग होणार नाही. हे मला अनुभवाला आलं. माझा परिचय काय आहे शेवटच्या चरणात परिचय देतात.
देवीवरून विठ्ठल माता पिता त्याचे मी दुहिता सर्वांगीण भगवान विठ्ठल परमात्मा माझा माता आहे, माझी माता आहे आणि माझा पिता आहे. बऱ्याच अभंगाला बाप रखुमादेवी असतं, पण इथे माता रखुमादेवीवर सुरुवात आहे. त्याचं कारण आहे पुढे बाप आहे, त्याच्यामुळे द्विरुक्ती होऊ नये. कारण संत मंडळी दुरुक्तीला फार सांभाळतात. आवश्यक त्या ठिकाणी दुरुक्ती करतात, पण जिथे अनावश्यक आहे तिथे मात्र दुरुक्ती करत नाही. कारण शास्त्रामध्ये दुरुक्ती हा दोष आहे. वक्ता तेच वाक्य बोलायला आलं की समजायचं भांडवल संपले. परीक्षा घेताना आम्हाला अनुभव येत असतो. नवीन विद्यार्थी असतात, तयारी झालेली असते आणि मग आपलं वेळ मारून न्यायची असते. परीक्षेला मिळालेला आपण जगत उभारायचा विठ्ठल 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 आपण अत्यंत महत्वाचा आहे. विठ्ठल 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 एक वाक्य बोलायचं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. भाविकांना वाटतं काय महाराजांचं नामचिंतन प्रेम अप्रेम नसतं, आठवण्याची व्यवस्था असते. आम्ही घटापट मार्ग कमी करतो, त्याची तयारी नाही. तेव्हा पुनरुक्ती दोष आहे. पुनरुक्ती दोष होऊ नये म्हणून बाप हा शब्द वापरला नाही. रखुमादेवीवरून विठ्ठल माता पिता रखुमाई साहेब यांचे पती भगवान पांडुरंग परमात्मा विठ्ठल आमचे माताही आहेत आणि पिता आहेत. इतकं संबंध अत्यंत सकळ ही गोत माझी पंढरी सजान बाप रखुमादेवीवरून विठ्ठलाची. तुका म्हणे माझी नव्हती कोणी, संसारातली नाती होती गौण वृत्तीने सांभाळू लागतात. मुख्य वृत्तीने भगवान परमात्म्याचं नातं जोडलं जातं. तेव्हा माझा माता पिता भगवान पांडुरंग परमात्माचा आहे आणि त्याची मी मुलगी आहे. त्याची मी दुहिता सर्वांगीण सर्व गुण माझ्यामध्ये आहेत. दुहिता म्हणजे मुलगी आहे. कोणाची? रखुमादेवीवर भगवान पांडुरंग परमात्मा त्याची मी मुलगी आहे. संत वाङ्मयामध्ये साधकाला काही ठिकाणी मुलगी समजलं. ज्ञानोबा तुकोबा एका ठिकाणी म्हणतात संतांची मदवरी कृपा बहुतांशी. मी मुलगी आहे. मुलगा का म्हणत नाही. आई बापाचा मुलीवर खूप प्रेम असत, अत्यंत जिव्हाळा लावला जातो. थोडं माफी मागून सांगतो, दुर्दैवाने विद्यमान काळात मुलीच्या बाबतीमध्ये आई बापाला थोडस वेगळं वाटायला लागलं. म्हणूनच मधल्या काळात सोनोग्राफीच्या द्वारे मुलीचा गर्भाचं निदान झालं की निकृणपणाने तो काढून टाकायचा. अशा प्रकारची दुष्ट परंपरा आपल्या देशामध्ये सुरू झाली होती. विद्यमान काळात शासनाने त्या बाबतीमध्ये गर्भलिंग निदान करण्याकरता बंदी घातलेली फार चांगली गोष्ट आहे. ती सांगण्याचा येतात असा ही मुलगी अत्यंत प्रेमाने सांभाळली जाते. तिच्याविषयी कोणती अपेक्षा नसते. कदाचित मुलाविषयी म्हातारपणात आपल्याला सांभाळेल अशा प्रकारची ती अपेक्षा असते, पण मुलीच्या बाबतीमध्ये काही अपेक्षा नसते. आपणच विहोने दुहिता बघतो तो वेगळं प्रमाण. तेव्हा बाप जन्म देतो. वन्याची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी क्रिया जेरो देत अशी शून्यामध्ये तिथे बोली आहे.
आईबाप मुलीला जन्म देतो पण तिच्यापासून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाही. निरपेक्ष अशा प्रकारचं प्रेम, जसं भगवान पांडुरंग परमात्मा माझ्या निरपेक्ष प्रेम करतात. मी त्यांची मुलगी आहे, त्याच्यामुळे माझ्या जीवनातलं माझं जे सुख आहे ते मीच भोगणार आहे आणि भगवंताला क्षेम देण्याकरता मी पुढे अंगाने जाणार आहे. अभंगाचं काही चिंतन यथामती यथावकाश. ज्यांच्या संस्थेमध्ये आम्ही 1962 साली प्रवेशित झालो आणि 4 वर्ष राहण्याचा युगाला आली या कपाळात होली बोल. जे काही शिल्लक राहिलं त्यांच्याच कृपेने अभंगाच्या माध्यमातून जे बोलता आलं ते बोललं गेलं. माझं जे बोललं ते माझंच खरं असा माझा मुळीच आग्रह. कदाचित याच्यावर कोणी भाष्य केलं तुम्ही चुकलात आणि मला पटलं ते मी मान्य करायला तयार आहे. अर्थात याचं जे चिंतन आहे सद्गुरू जोग महाराजांची परंपरा, या परंपरेचं आगळं वेगळं महत्व आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या थोर थोर फडकरी दिल्ली चालकांनी ज्ञानोबादेव संतांचं संत वाङ्मय मंदिर अत्यंत अट्टहासानं सांभाळलं, परंतु सद्गुरू जोग महाराजांनी त्या मंदिराचा दरवाजा उघडण्याचं काम सद्गुरू जोग महाराजांनी केलं. आत लपलेले भाव सिद्धांत समाजाच्या पुढे कसे मांडावे याची पद्धती एक प्रकारची विस्तृत केली. त्याच सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेतून आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. मृदंगाच्या वादनाचा विकास, गायनाचा विकास. एका काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणतात मृदंग वादक नव्हते, त्यावेळेला वैकुंठवासी गुरुनामगुरु बंकर स्वामी महाराज गळ्यात मृदंग घ्यायचे, मृदंग वाजवायचे आणि कीर्तन करायचे, अशी एक वेळ होती. आता कोणाला मृदंग वाजवायला लावावा पंचायत पडलेली आहे. मोगरा फुलला सीता ते बाहेर उकळली असे याला वारकरी संप्रदायातली गुणीजन ज्ञानवंतांची समृद्धी आहे. या समृद्धीच्या प्रवाहामध्ये येण्याचं फार मोठं भाग्य प्राप्त झालं आणि आजच्या चिंतन सेवेकरता मौलींच्या अभंगावर काही चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न केला. या प्रयत्नाच्या बाबतीमध्ये यदत्र सौष्ठवम किंचित तन्य गुरुवर मी नाही, की ज्या ठिकाणी जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरु परंपरेचं आहे आणि जे काही याच्यातलं चुकलं असेल ते माझ्या स्वतःच्या बुद्धीचा दोष आहे, हे कबूल करून 2 सूचना सांगण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ज्ञानेश्वर माऊलीचं भजन केलं असतं पण काही ना वाटतं तर संपलं चला. त्याच्यापेक्षा माऊलीचं भजनाच्या अगोदरच काही महत्त्वाच्या सूचना सांगण्याची आवश्यकता आहे. वैकुंठवासी गुरुनाम गुरु सच्च्या पुण्यतिथी शताब्दीचं वर्ष सुरू होत आहे. पुढच्या वर्षाची माघ प्रतिपदा हे जोग महाराज गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.